स्वयंपाक करायचं चला. काय भाजी करायची मम्मी? भाजी गवारीची शेंग करते. मोकळीच ना? हो मोकळीच करायची. मसाला टाकून हो मसाला टाकायचा आणि हे जे कूट टाकायचा शेंगदाण्याचा. नाहीतर हिरव्या मिरचीचं केल्यावर लागते घाण. घाल लागते. हिरवी मिरची नाही घाल्या. हिरवी मिरची एवढी आहे. हिरवी मिरचीची नाही आवडत मला, तिखटाचीच आवडते. नाही तिखटच टाकायचं. आधीच्या झाल्यात भाकऱ्या इकडं. कोणाचं काय तर कोणाचं काय. लई पोट असते दादा तुझं. आम्हाला हिरव्या मिरचीची घाण लागती, तिखटाची चांगली लागती. मनीषाच्या हाताचं तिखट चांगले, त्याच्यामुळे त्या तिखटाचं सगळं चांगलं लागतंय आम्हाला. नाही का ना? आपल्या हिरव्या मिरचीची नाही चव आली त्याच्यामुळे नाही चव खात नाही ती. आपण हिरवी मिरचीला वापरत नाही ना भाजीला. चालले भाकरी आता झाल्या, झाली एक तर झाली काठाची झालं. मम्मीचं तोवर कालवण होतं या. मग झालं जेवायचं. लगेच स्वयंपाकाला तिचं कालवण तर माझ्या भाकरी की झालं जेवायला. किती उशिरा स्वयंपाकाला लागलं तरी दोघीन केला काय टाइम लागलाय. पण एक जणी बसायचं कुठाटणे आणि म्हणल्यावर कोवळ करायचं. मग कुण्या काय केलं कुणाला त्रास होत नाही ना. सगळं एकाच माणसाने करायचं म्हणलं त्या माणसाने कोवळ करायचं. मग आपलं बसून बसून भाकरी टाकायच्या, आपली कालवण करती, भांडी घासती, पसारा वाढती. आपण जेवलं की मेहर झाली. मग भाकरी टाकायच्या आणि जेवायचं की झालं. असं म्हणजे तवा तापला नाही तिची टाकली भाकरी बरं का. आता तापलाय. आणि इकडं भाजी झाली. थोडं पाण्याचा शितोळा मारायचा आहे. काय झालं 2-3 दिवस झाले गवारी शेंग आणली पण काल गेलो तिकडं आणि आज सकाळ जाऊन तुम्ही तर बघला येतलाय ती राहणार चालेल ती आता नीट केली आणि ही केली. भांडी एकदम चकाचक बघ कशी काय चमकते ते भांडी. सकाळ धरून भांडी घासते पण दुपारचा थोडे वाकला अख्ख्या घरातली सगळी भांडी धुवून काढली. जाऊन जा की लाईटीत बघ जा. दाखव की त्यांना जा की दाखव. का लागला पण चला त्या घरातली लाईट नाही लावली. हो का, सगळं धुवून आवरून ठेवलं. इथलं पोती नीट लावली, अख्खं घर धुवून काढलं. असं आहे. आणि बाहेर बाप्पू आल्यात आता आणि अण्णा आल्यात. बाबू आल्या बसल्या तर बाहेर मस्तपैकी झाले बरं का. सगळ्यांना या सगळेजण छान असं जेवण करायला. आज वाईट उशिरा झालाय स्वयंपाकाला पण असू द्या चाललंय काम. आपली तर रात्र आहे ना. आता कुठं जायचंय गारा गडबड करून. आता कवा झालं तरी खायचंय नुसतं. आता काय किती वेळ लागणार आहे. लगेच अजून हे घर गरम काढायचे पण उद्या आहे अक्षय चतुर्थी. त्याच्यामुळे उद्या आता स्वयंपाक करायचा, पोळायचा ही नैवेद्य दाखवावा लागतो ना. त्याच्यामुळं कैसं पुजावं लागतात. म्हाताऱ्याला जेवायला घालावं लागेल ना. म्हातारीचं वर्षीचं रात करायचं आणि म्हाताऱ्याला का उपास ठेवायचं. मग मामांना बी आपले जेवाय घालायचं. हा सगळ्यांची मनधरणी करायची, सगळ्यांची समाधान करायची. किती का त्रास होईना पण सगळ्यांना व्यवस्थित ठेवायचं. करावंच लागणार आहे की. तुमच्या सासऱ्याला काय तुम्ही उपास ठेवणार आहे का? नाही बाय माझ्या सासऱ्याला मी कवाच उपास अण्णांचा फोटो आपण कधी व्हिडिओ दाखवलाय का? अरे आपल्या अण्णांचा फोटो आबाच्या घरी आहे. तीच की आबांच्या घरी होता ना आधी. आपल्या अण्णांचा फोटो आहे की आपल्या अल्बम मध्ये. त्यांना उद्या दाखवू. बर उद्या दाखव. लय जणांना विचार पडला असेल ते फोटो कोणा बघितल्यानंतर कसं दिसतात. अण्णांचा फोटो आहे की माझ्या लग्नात अल्बम मध्ये आपण दाखवू त्यांना. आता असू द्या परत व्हिडिओ मध्ये दाखवेन तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. आता जायचं भांडी घासायला. गुड नाईट, शुभरात्री. गुड नाईट, शुभरात्र.